नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांची चारचाकी अडकली, चालकावर गुन्हा दाखल। प्रशासन झोपेत आहे का? ग्रामस्थांचा संताप। रायगड जिल्ह्यातील रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफिकीरपणामुळे खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। भरतीच्या वेळी समुद्राच्या वाळूत चारचाकी घेऊन जाण्याच्या निष्काळजीपणामुळे गाडी चक्क पुळणीत रुतली। भरतीचे पाणी व वाळू यामुळे वाहन चालकाच्या जीविताला धोका निर्माण झाला। समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेलाही हा प्रकार धोकादायक ठरला। घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने व JCBच्या सहाय्याने गाडी सुखरूप बाहेर काढली। मात्र अशा बेफिकीर वर्तनाला वाव न देता चालक यश राजेंद्र मेहता याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 113/2025 प्रमाणे BNS 125 व MV ॲक्ट 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गव्हाणे करत आहेत। ग्रामस्थांचा सवाल, जबाबदारी कोण घेणार? रेवदंडा समुद्रकिनारी अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत। पर्यटक निष्काळजीपणे गाड्या वाळूत उतरवतात, त्यामुळे गाड्या रुतून बसतात आणि मग पोलीस व स्थानिकांना जीव धोक्यात घालून त्या बाहेर काढाव्या लागतात। आश्चर्य म्हणजे किनाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुठेही धोक्याची सूचना नाही, ना सावधानतेचे बोर्ड आहेत। पोलीस गस्त अभावाने दिसते। ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारत म्हटले आहे की आज गाडी रुतली, उद्या जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? प्रशासन भरपाई देईल का, की कायमची जबाबदारी टाळेल? जनतेची मागणी होत आहे की देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा। ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून आता फक्त थातुरमातुर गुन्हे दाखल करून भागणार नाही, तर समुद्र किनाऱ्यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून रेवदंडा समुद्रकिनारे अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी जनतेची जोरदार मागणी आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।